Hello everyone and welcome back to our YouTube channel Math Foundation by Purva. So आपण चॅप्टर नंबर 4 रेशो आणि प्रपोर्शन याची ही प्लेलिस्ट सुरू केली आहे आणि आज या प्लेलिस्टचा हा 7th व्हिडिओ आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 4.2 चा क्वेश्चन नंबर 6 आणि क्वेश्चन नंबर 7 सॉल्व करू. सो स्टार्ट करू. सगळ्यात आधी आपण प्रॅक्टिस सेट 4.2 चा क्वेश्चन नंबर 6 हा क्वेश्चन मी ह्या स्क्रीनवर लिहिलाय. याच्यात काय दिलं आहे, इफ एक इक्वेशन आहे देन फाइंड द रेशो ऑफ A इज टू B. सो एक इक्वेशन आपल्याला दिलं आहे, ती इक्वेशन सॉल्व करून तुम्हाला A बाय B चा रेशो फाइंड आउट करायचा आहे. सो क्वेश्चन मध्ये जो इक्वेशन दिलेला आहे आधी आपण तो तसाच्या तसा लिहिला. इक्वेशन मध्ये काय अंडर रूट दिलेला आहे. सो ह्या साईडला पण अंडर रूट आहे, ह्या साईडला पण अंडर रूट आहे. सगळ्यात आधी तर अंडर रूट मधून आपण बाहेर निघू. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, करेक्ट स्क्वेअर करावं लागेल. सो आपण दोघी साईडला स्क्वेअर करून घेतलं. आता या पूर्ण अंडर रूटला जर स्क्वेअर केलं तर अंडर रूट निघून जाईल. सो इथं काय होणार, मग 0.04 मल्टीप्लाइड बाय 0.4 मल्टीप्लाइड बाय A. आणि ह्या साईडला काय होणार, 0.4 चा स्क्वेअर होणार, 0.04 चा स्क्वेअर होणार आणि रूट B चा स्क्वेअर येणार फक्त B. आपल्याला A बाय B करायचंय, म्हणजे हा A ह्या साईडलाच ठेवला आणि ह्या B ला आपण इकडून ओढलं. सो आता हे जे उरलेले त्यांना आपण तसंच ठेवलं, मल्टीप्लाइड बाय 0.04 स्क्वेअर डिवाइड बाय हे जे दोन व्हॅल्यूज आहे यांना या साईडला आणलं. सो ते झालं 0.04 मल्टीप्लाइड बाय 0.4. आता हा जो स्क्वेअर आहे याला आपण कसं लिहिणार, A बाय B इक्वल टू 0.4 मल्टीप्लाइड बाय 0.4. आणि हा जो दुसरा स्क्वेअर होता याला पण आपण असंच लिहू, 0.04 मल्टीप्लाइड बाय 0.04. आणि डिवाइड बाय मध्ये काय होतं खाली, 0.04 मल्टीप्लाइड बाय 0.4. आता ही एक व्हॅल्यू कट झाली, 0.4 0.4 कट झाला. सो इथं आलं A बाय B इक्वल टू हा 0.4 उरला आहे आणि हा 0.04 उरला आहे. तो याचाच आन्सर आलं की A बाय B इक्वल टू या दोघांचं मल्टिप्लिकेशन येतं 0.016. आणि हीच व्हॅल्यू आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारली होती, बरोबर ना. आपल्याला क्वेश्चन मध्ये ह्या इक्वेशन वरून A बाय B शोधायचा होता. तो फायनली आपल्याकडे A बाय B ची व्हॅल्यू आली आहे 0.016. सो अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन इथं सॉल्व केलाय. आता आपण जाऊयात प्रॅक्टिस सेट 4.2 चा क्वेश्चन नंबर 7. हा याच्यातला लास्ट क्वेश्चन आहे. क्वेश्चन मध्ये काय दिलंय ते बघूयात. x प्लस 3 is to x plus 11 equal to x minus 2 is to x plus 1. Then find the value of x. सो आपल्याला एक इक्वेशन दिलं आहे जे आपण लिहून घेतलं. हे इक्वेशन रेशोच्या फॉर्म मध्ये आहे, म्हणजे याला आपण असं म्हणू शकतो A बाय B इक्वल टू C बाय D. आणि यालाच आपण कसं लिहितो रेशोच्या फॉर्म मध्ये, असं लिहितो A बाय B इक्वल टू C बाय D. बरोबर ना. हा A म्हणजे हा, याला B म्हणू, याला C म्हणू आणि याला D म्हणू. सो याला आपण ह्या फॉर्म मध्ये असं लिहून घेणार. आता आपल्याला हे इक्वेशन सॉल्व करायचं. तर मी काय करते, हे ह्या साईडला लिहून घेते आधी. तर x प्लस 3 डिवाइड बाय x प्लस 11 इक्वल टू x मायनस 2 डिवाइड बाय x प्लस 1. आता याला सॉल्व करू. अशा टाईपचा जर प्रॉब्लेम असेल तर सिंपल आपण काय करतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो ह्या x प्लस 3 ला आपण मल्टिप्लाय करू x प्लस 1 शी आणि हा x प्लस 2 ला x मायनस 2 ला मल्टिप्लाय करू x प्लस 11 शी. करेक्ट. आता या x ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचा.
नेक्स्ट या 3 ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. सेम वेने ह्या साईडला पण या x ने आधी ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आणि ह्या -2 ने सुद्धा सेम ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. पुढच्या स्टेप मध्ये काय करणार, x मल्टिप्लाइड बाय x किती होतं, x स्क्वेअर. x मल्टिप्लाइड बाय 1 काय होणार, x. नेक्स्ट याच्यामध्ये 3 मल्टिप्लाइड बाय x होतो 3x आणि 3 मल्टिप्लाइड बाय 1 होतो 3. सेम इथे पण आपण करू. x मल्टिप्लाइड बाय x होणार x स्क्वेअर आणि x मल्टिप्लाइड बाय 11 होणार 11x. हा झाला -2. -2 ला x ने मल्टिप्लाय केलं तर -2x होणार आणि -2 ला 11 ने मल्टिप्लाय केलं तर -22 आला. इथपर्यंत समजलं. आता ह्या साईडचे जेवढे पण एलिमेंट्स आहे त्याला आपण इकडं आणू. जेव्हा पण आपण दुसऱ्या साईडला आणतो तेव्हा त्याची फक्त साइन चेंज होते, बाकी काहीही चेंज होत नाही. सो हा x स्क्वेअर याला होणार -x स्क्वेअर -11x प्लस 2x आणि प्लस 22 इक्वल टू आलं 0. आता हा x स्क्वेअर आणि हा x स्क्वेअर एकत्र लिहून घेऊ. नंतर x च्या ज्या पण व्हॅल्यू आहेत त्यांना आपण एकत्र लिहू. म्हणजे इथं आलं प्लस x प्लस 3x मायनस 11x प्लस 2x. उरलं काय मग 3 आणि 22. सो इथं आलं प्लस 3 आणि इथं आलं प्लस 22 विच इज इक्वल टू 0. आता बघा x स्क्वेअर मधून x स्क्वेअर मायनस केला काय उरणार 0 प्लस x प्लस 3x किती होतं 4x. 4x मधून प्लस 2 ऍड केले तर होतं 4 मध्ये 2 ऍड केलं तर 6x आणि 6x मायनस 11 केलं तर येणार -5x आणि 3 प्लस 22 होतं 25. तो इथं आलं, हा 0 तसाच राहू दिला म्हणजे आपण याला सोडून दिला. प्लस आणि मायनस होणार -5x प्लस 25 इक्वल टू 0. आता -5x प्लस 25 इक्वल टू 0 ह्या इक्वेशन वरून आपण x ची व्हॅल्यू काढू. तो -5x ला तसंच ठेवू, ह्या प्लस 25 ला तिकडे पाठवू, तो होणार -25. x ची व्हॅल्यू काढण्यासाठी -5 ला आपल्याला डिवाइड मध्ये पाठवावं लागेल. सो आधी तर मायनस मायनस साइन कट होऊन गेली म्हणून x इक्वल टू आला 25/5 आणि 5 × 5 5 5 25 म्हणून x इक्वल टू आलं 5. आणि हे आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलं होतं. क्वेश्चन मध्ये काय विचारलं होतं की हे इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे, या इक्वेशन वरून x ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. तो आपण ह्या इक्वेशन वरून x ची व्हॅल्यू फाइंड आउट केली जी आली आहे 5. तो अशा पद्धतीने आपण प्रॉब्लेम सेट 4.2 चा क्वेश्चन नंबर 6 आणि क्वेश्चन नंबर 7 सॉल्व्ह केलाय. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स सोबत सुद्धा हे व्हिडिओ शेअर करा.